बिझनेसेस म्हणजे अगदी गॅस एजन्सी पासनं तर पेट्रोल पंपापर्यंत किंवा त्या ठिकाणी ज्याला आपण गोडाऊन म्हणतो असे 13 प्रकारचे उद्योग आता या संस्थांना करता येणार आहे। त्यामुळे या संस्था देखील समृद्ध होतील आणि म्हणून आज या संस्थांचं जाळं एक आपण चांगलं तयार केलं आणि त्याच्यासोबत आपली जिल्हा सहकारी बँक ही जर जिवंत झाली तर मला विश्वास आहे की त्या माध्यमातून आपल्याकडे सहकारातनं केवळ शेतकरीच नाही तर शेतकऱ्यांसोबत आपली तरुणाई देखील सक्षम होऊ शकेल। आणि म्हणूनच आजचा दिवस गुढीपाडव्याचा दिवस अत्यंत गोड या आजच्या कार्यक्रमामुळे झालेला आहे। अनासकरजी आजपर्यंत तुम्हाला जी जी जबाबदारी दिली ती तुम्ही अतिशय उत्तमपणे पार पाडलेली आहे। त्याच्यामुळे आता हे चॅलेंज तुम्ही स्वीकारलेलं आहे। आम्हाला याच सभागृहामध्ये किंवा याच्यापेक्षा मोठ्या सभागृहामध्ये 1.5 वर्षानंतर तुमचा सत्कार करण्याची संधी तुम्ही दिली पाहिजे। अशा प्रकारचं काम हे तुमच्या हातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। बँकेमध्ये अनासकरांना आम्ही त्या ठिकाणी त्याचा चार्ज दिल्यानंतर त्या बँकेचं टर्नअराउंड त्यांनी करून दाखवलं। म्हणजे जी बँक अनेक घोटाळ्यांनी ग्रसित झाली होती त्या बँकेला आज दरवर्षी 600 कोटी रुपयाचा नफा होतोय आणि सगळ्या पॅरामीटरवर ही बँक आता नंबर 1 वर आलेली आहे। अशा प्रकारे जे काही विद्याधर अनासकरांचा एक अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा आणि बँकेचं बॅकिंग या 2 गोष्टींमुळे मला विश्वास आहे 3 वर्षाकरता आपण त्यांना प्रशासक म्हणून नेमलं आहे। पण ते आत्ताच गडकरी साहेबांना आणि मला सांगत होते की 1.5 वर्षामध्ये ही नागपूर जिल्हा बँक मी टर्नअराउंड करून दाखवीन आणि ही नफ्यामध्ये आम्ही आणून दाखवू। त्यानिमित्ताने त्यांनी काही अपेक्षा देखील व्यक्त केलेल्या आहेत की पूर्वी शेवटी बँकेला बिझनेसच नसेल तर बँक कधीच टर्नअराउंड होऊ शकत नाही। आणि या बँकेचा प्रॉब्लेम असा आहे की विश्वासार्हता संपलेली असल्यामुळे कोणी समोर येत नाही। पण आता त्यांनी जो काही एक चांगला या ठिकाणी प्रॅक्टिस आणली की ते गॅरंटी घेत आहेत। म्हणजे MS कोऑपरेटिव्ह बँक जी सगळ्यात मोठी आता सहकारातली बँक आहे ती गॅरंटी घेते आहे की इन एनी केस काही नागपूर बँकेमध्ये डिफॉल्ट झाला काही प्रॉब्लेम झाला तर त्या पैशाची गॅरंटी ही आपल्या राज्य सहकारी बँकेची असेल त्यामुळे कोणाचाही पैसा या ठिकाणी बुडणार नाही। अशा प्रकारची गॅरंटी आल्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आता बिझनेस करण्याकरता अपॉर्च्युनिटी तयार झाली आहे। आणि आजच आपण बघितलं मी त्या सगळ्या खातेदारांचे आभार मानेन अभिनंदन करेन की ज्यांनी 1 कोटी रुपयाच्या ठेवी आजच आपल्या विश्वासावर या बँकेला दिलेल्या आहेत। ही सुंदर सुरुवात झाली आहे आणि आता सरकारी विभागांना देखील निश्चितपणे मी आदेशित करेन की विभागांनी पूर्वीप्रमाणे सर्व प्रकारचं बँकिंग हे NDCC बँकेसोबत सुरू केलं पाहिजे। कारण आता MS कोऑपरेटिव्हची आपल्याला गॅरंटी आहे आणि ते झालं तर निश्चितपणे एक मोठा फायदा आपल्याला या ठिकाणी होईल।